बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला। पंकजा मुंडेंच्या पराभवामुळे आणखी एका कार्यकर्त्याने त्याचं आयुष्य संपवलं। बीडच्या शिरूर येथील गणेश बडे या युवकाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली। पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यापासून तो नैराश्यात होता। यातून त्याने गळफास घेतल्याचं नातेवाईकांनी सांगितलं। पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर चिंचेवाडी दिघोळ आंबा इथल्या युवकांनी जीवन संपवलं होतं। यानंतर ही तिसरी घटना आहे। दरम्यान पंकजा मुंडे यांनी चिंचेवाडी येथे जाऊन जीवन संपवलेल्या वायबसे या कार्यकर्त्याच्या कुटुंबाची भेट घेतली। कार्यकर्त्याच्या कुटुंबाला भेटल्यानंतर पंकजा मुंडे यांनाही अश्रू अनावर झाले। जीवन संपवू नका, मला लढण्याचं बळ द्या, आयुष्य संपवणं थांबलं नाही तर मी राजकारण सोडून देईन, पुढच्या 100 दिवसांमध्ये सगळे चित्र बदलून टाकू, असे पंकजा मुंडे म्हणाले आहेत। बीड लोकसभा निवडणूक पंकजा मुंडे यांच्या अवघ्या काही हजार मतांनी पराभव झाला। या ठिकाणी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे विजयी झाले। या लढतीचा निकाल राज्यात सर्वात शेवटी लागला, ज्यामध्ये पंकजा मुंडेंचा 6000 मतांनी पराभव झाला। त्यामुळे पंकजा मुंडेंच्या समर्थकांची मोठी नाराजी झाली। आपल्या नेत्या पंकजाताईंचा पराभव झाल्याने अनेकांनी मतदार मतमोजणी केंद्रावर अश्रू आढळले। तर बीड जिल्ह्यात या पराभवाचे पडसादही पाहायला मिळाले। काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी आयुष्य संपवलं। आष्टी तालुक्यातील एका युवकाने पराभव सहन न झाल्याने जीवन संपवलं। त्यात आष्टी तालुक्यातील पीडित कुटुंबियांची भेट घेऊन पंकजा मुंडेंनी अश्रू पुसले। दरम्यान बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही या पोपटराव वायबासे तरुणाच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले होते। तसेच पीडित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी उचलली।